T20च्या वर्ल्ड कपच्या इंडिया वर्सेस USA चे तिकीट्स हातात आणि भाऊंनी घेतली ना झेप ऑस्टिनवरून चक्क न्यूयॉर्ककडे. न्यूयॉर्क म्हटलं की डोळ्यासमोर दृश्य येतं ते स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचं आणि त्यामागच्या मॅनहॅटनच्या स्कायलाईनचं. मॅनहॅटन हे न्यूयॉर्कमधलं 5 बरोजपैकीचं एक बरो. आता तुम्ही विचाराल, बोरो म्हणजे काय? बोरो नाही, बरो आहे ते. बरो म्हणजे एका प्रकारचं उपनगरच समजा. जसं मुंबईमध्ये दादर, पुण्यात कोथरूड, तसंच न्यूयॉर्क बनलं आहे 5 बॉरोजचं. मॅनहॅटन, स्टेटन आयलंड, ब्रुकलिन, क्वीन्स आणि ब्रॉन्क्स. मॅनहॅटन हे श्रीमंत आणि एकदम गजबजलेलं नगर. आणि श्रीमंत असणारच. इथे आहे जागतिक आर्थिक सत्ता केंद्र वॉल स्ट्रीट. या मॅनहॅटनची डिझाईन 1811 साली ग्रीड प्लॅन्सने झाली. त्यामुळे मोठाले असे ते ॲव्हेन्यूज आणि त्यांना कट करणारे हे बारके स्ट्रीट्स. एकदा का ही रचना तुमच्या डोक्यात बसली मग रस्ता शोधायला अगदी सोपं. पट्टीचा न्यूयॉर्कर तुम्हाला पत्ता असा सांगणार, 7th and 45th. याचा अर्थ 7th ॲव्हेन्यूवर 45th स्ट्रीट. आता एवढं मोठं न्यूयॉर्क फिरायचं काय साधं आणि सोपं काम नाही. पण जर तुम्ही न्यूयॉर्कच्या सबवे सिस्टीमचा वापर केला तर न्यूयॉर्क तुम्ही खऱ्या अर्थाने एक्सपिरियन्स कराल. आणि प्रत्येक वेळेस टॅक्सी आणि उबेर आपल्यासारख्या मध्यमवर्गीय माणसाला परवडतं का ते? तर न्यूयॉर्क सबवेच्या एका राईडला तुम्हाला लागतील $3च्या आसपास. मेट्रो कार्ड घ्यायची गरज नाही. जर तुमच्याकडे टचलेस क्रेडिट कार्ड असेल तर ते सुद्धा चालेल. चला, आज या न्यूयॉर्क सबवेनेच आपण निघूयात न्यूयॉर्कमधलं ऐतिहासिक चेल्सी मार्केट बघायला. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि इथे तुम्हाला दाखवतो अमेरिकेतील गोष्टी आपल्या मराठमोळ्या स्टाईलमध्ये. आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे न्यूयॉर्क सिटीमधल्या एका वर्ल्ड फेमस अशा मार्केटमध्ये ज्याचं नाव आहे चेल्सी मार्केट. चला जाऊयात आतमध्ये चेल्सी मार्केटच्या आणि बघूयात काय काय मिळतं इथे. चेल्सी मार्केटचा हाच एरिया कित्येक शतकांपूर्वी इथेच राहणारे रेड इंडियन्स त्यांच्या बाजारासाठी वापरायचे. हडसन नदीच्या काठी असल्यामुळे इथे बनणारा बर्फ इथल्या वेगवेगळ्या फॅक्टऱ्यांसाठी वापरला जायचा. 19व्या शतकात नॅशनल बिस्किट कंपनी म्हणजे नॅबिस्को यांनी इथे एक बिस्किट फॅक्टरी सुरू केली. फॅक्टरी तर नाही राहिली, पण मार्केटमधून फिरताना याची जाणीव नक्कीच होते की एकेकाळी इथे फॅक्टरी होती. मित्रांनो, यांचा ओरिओ ब्रँड सगळ्या जगात फेमस आहे. तुम्हाला माहीत आहे का, ओरिओ बिस्किट 1912 साली याच बिल्डिंगमध्ये बनले आणि ते चक्क 99 वर्षानंतर 2011 साली इंडियामध्ये आले. बारक्या पोरांमध्ये हे बिस्किट लय फेमस. सगळ्यात आधी पोटोबा मग विठोबा. चला बघूयात खायला काय काय मिळतं. सगळे फूडचे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. तर टाकोजची प्लेस आहे बघा, सगळे छान टाकोज मिळतात. इकडे बार आहे, खाण्याचे पिण्याचे बारवरही मस्त गर्दी आहे. लोक बसून दुपारचं बियर हाणतात, वाईन घेतात. लॉबस्टर प्लेस आहे. फ्रीडमन्स लंच, ब्रेकफास्ट, डिनर. हे टाको हो, जापनीज इन्स्पायर्ड मेक्सिकन, युनिक. बिग थिंग्स, जर्क चिकन, ब्लॅक सीड बेगल्स, इकॉनॉमी कॅन्डी, ऑयस्टर बार आहे. लास्ट टाकोस नंबरो उनो. आणि हे टाकोस जे आहेत हे न्यूयॉर्कमधलं बेस्ट टाकोस प्लेस मानले जाते. इथले टाकोस आणि त्याच्यासाठी रांग बघा, केवढी मोठी रांग आहे. ऑलमोस्ट तिथपर्यंत रांग आहे. पण टाकोस मी नाही खाल्ले, पण माझ्या मुलांनी खाल्ले आणि टाकोस अमेझिंग आहेत एकदम. चिकन, पोर्क, बीफ आणि ईशानने माझ्या मुलाने कॅक्टस टाकोसुद्धा ट्राय केला, विच वॉज अमेझिंग. लास्ट टाकोस नंबरो उनो. जर तुम्हाला मेक्सिकन फूड एस्पेशली टाकोस आवडत असेल तर इथं या आणि ट्राय करा. ॲमिस ब्रेड,
जर्मन बियर, चॉकलेट्स, $35 26 पीसेस, $60 51 पीसेस, $95 56 पीसेस. वाव. हे $16 छोटासा बॉक्स आहे. ही फार युनिक गोष्ट मित्रांनो. मिल्क चॉकलेट आणि क्रेयॉनच्या शेपमधले. कलर नाही करायचं, खायचं आहे. चला 2 घेऊयात, एक क्रिशासाठी आणि एक अजून एक क्रिशाच्या मित्रासाठी. चॉकलेटची शॅम्पेन बॉटल $22. इथली अजून एक मजेशीर गोष्ट म्हणजे इथे तुम्हाला भरपूर कुक्स आणि शेफ्स लाईव्ह बघायला मिळतील. जसा हा पिझ्झा फेकणारा इटालियन शेफ आणि हा नूडल्स बनवणारा एशियन शेफ. व्हेरी फ्रेश नूडल्स. आणि आपलं छोटे मियाँ सभी का स्वागत आहे. हे बघा मस्त काय काय इथं पाणीपुरी आहे, भजी आहे, सगळ्या छान छान गोष्टी आहे. आणि मस्त गाडीवर ठेवलंय सगळं. व्हेरी नाईस. छोटे मियाँचा मेनू बघू त्यांना. गोटी सोडा. किंग ऑफ गुड टाइम्स पण येतं मित्रांनो, किंगफिशर. चला छोटे मियामध्ये थोडीशी पाणीपुरी खाऊयात आणि बघूया त्यांची पाणीपुरी कशी आहे. भारतीय माणसाची खासियत म्हणजे भारतीय माणूस इंटरनॅशनल चेल्सी मार्केट, जिथं पूर्ण जगभराचं कुझिन मिळतं, जगभराचे वेगवेगळे रेस्टॉरंट आहे, अशा ठिकाणी सुद्धा येऊन काय ट्राय करणार, आपलं देसी फूड. कारण आपल्या देसी फूडची सर किंवा चव बाकीच्या कुठल्याच फूडला नाही आहे. सगळं फिरलो आणि शेवटी येऊन काय खाल्लं तर पाणीपुरी. हे पाणी आहे आणि ही पाणीपुरी आहे. चला आता खाऊन बघूयात आणि तुम्हाला सांगतो कशी आहे. चीयर्स मित्रांनो. छोटी मियाँ पाणीपुरी ॲट चेल्सी मार्केट. चांगली चव आहे. पाण्याला जास्त झटका नाही आहे पण चव आहे. त्याच्यामुळे छोटे मियाची पाणीपुरी थम्सअप अमेरिकन फाउंडकडनं. छोटे मियाची दही सेवपुरी बघूयात कशी आहे. पाणीपुरी चांगली होती, आता दही सेवपुरी बघूयात. त्याने थोडीशी जास्त गोड आहे, मला हवी त्याच्यापेक्षा. तर त्याला छोटे मियाँ मस्त स्पॉट आहे. चेल्सी मार्केटमध्ये आले आणि जर तुम्हाला आपलं देसी फूड खायचं असेल, ऑब्व्हियसली इंडियन आहात तर तुम्हाला देसी फूड क्रेव होणारच. तर छोटे मियाला या आणि इथला चाट ट्राय करा. सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. आम्ही चहासुद्धा घेतला, चहा पण चांगला होता. त्याच्यामुळे डेफिनेटली वर्थ व्हिजिटिंग जर तुम्ही चेल्सी मार्केटमध्ये असाल न्यूयॉर्कमध्ये तर. दुपारचे 3 वाजलेत आणि गर्दी बघा मित्रांनो. इकडं पब्स आणि बार आहेत, इकडं पण पब्स आणि बार आहेत. भरपूर फूडचे ऑप्शन दिसत आहेत सगळीकडे. फॅटविच बेकरी आणि हे आहे क्रीम लाईन अमेरिकन क्लासिक्स. पुन्हा फूड प्लेस आहे. चीज बर्गर वगैरे वेगवेगळ्या गोष्टी मिळतात. थोडं जेलॅटो आईस्क्रीम घ्यायचं का. हे आहे फ्रूट मार्केट. हापूस आंबा, हापूस आंबा, आंबा आंबा नाही आहे आंबा. अरे काय चेल्सी मार्केट, एवढं मोठं मार्केट बनवलं ना, हापूस आंबा नाही ठेवत. इथं वेगवेगळ्या प्रकारचं मीठ मिळतं मला. हे बघा, हे कोंबडी दिसते, कोंबडी मस्त. आणि हे वेगवेगळ्या प्रकारची जर्की आहे, ड्राईड मीट. ओके, करी वडे मी ऑलरेडी एकदा ट्राय केलं आहे, पण आम्ही चुकून टाईमलॅप्समध्ये रेकॉर्ड केल्यामुळे पुन्हा खातोय तुमच्यासाठी. मला ऑलरेडी घाम आला आहे. कमी तिखट आणि जास्तीत जास्त तिखट. हा सगळ्यात जास्त तिखट आहे. याच्यामध्ये कॅरोलिना रिपर आहे. फार तिखट मी पुन्हा घेणार नाही आहे. ओके, ट्राय करूयात करी वर्दे.
आय जस्ट लव्ह दिस वन. इट्स Yeah, रिअली it's नाईस. really nice flavor. हे आहे बर्बन मेपल रिपर. याच्यामध्ये थोडंसं गोड बर्बनचा फ्लेवर आहे आणि ऑलमोस्ट लाईक बार्बेक्यू सॉस असतो आपला चिकनचा, त्याचा फ्लेवर आहे. चायला ते हॉट सॉस ट्राय केलं, माझ्या नाकातनं शेंबूड येतं आहे, घाम सुटलाय, कारण माझ्या तोंडाला लागली आग. त्या कॅरोलिना रिपरचा शेवटचा हॉट सॉस लई तिखट होता. ओके, माझ्या मुलीने मला काहीतरी गोड दिलंय, मी इथं बसणार आहे आणि खाणार आहे. हे आहे टंगुलू, जी एका प्रकारची चायनीज फ्रूट कॅन्डीच आहे. हे आपल्या भारतात मिळतं का बरं? मला खाली कमेंट करून नक्की सांगा. आता जरा बरं वाटतंय मित्रांनो, थोडं ते गोड खाऊन. ऐक, चला आता आपण जाऊयात वरती आणि बघूयात इथे काय आहे. दगडाचा सोफा बनवला मित्रांनो. दगडाच्या सोफ्यावर बसून निवांत जरा आराम करूयात. लय फिरलोय, लय पाय दुखतायत. मार्केट जरी एकदम फेमस आणि प्रसिद्ध, जगप्रसिद्ध असलं तरी किमती ऑब्व्हियसली फारच जास्त आहेत. किमती यांनी टुरिस्टच्या हिशोबाने सगळ्या ठेवलेल्या आहेत. आम्ही एक दोन गोष्टी बघितल्या, जसं एक शर्ट बघितला जो ऑलमोस्ट $150 होता. खायला एक दोन गोष्टी घेतल्या, तर थोडंसं डेफिनेटली महाग आहे आणि ऑब्व्हियसली टुरिस्ट प्लेस असल्यामुळे त्याचा तुम्हाला प्रीमियम टॅक्स, थोडंसं एक्स्ट्रा किंमत मोजावीच लागणार आहे. आणि ते चेल्सी मार्केटचं जे इंडस्ट्रियल आर्किटेक्चर आणि त्याची जी युनिक हिस्ट्री आहे, त्यामुळे व्हिजिटर लोकांमध्ये हे फार एक पॉप्युलर डेस्टिनेशन आहे. जो पण न्यूयॉर्क सिटीमध्ये येतो ते सहजासहजी चेल्सी मार्केटला येऊन नक्कीच भेट देतात. आणि डेफिनेटली तुम्ही येऊ शकतात, 2-3 तास आरामात इथे टाईमपास करू शकतात. भूक वगैरे लागली असेल तर थोडंफार फूडही ट्राय करू शकतात. डेफिनेटली रेकमेंडेड. अमेरिकन बाऊंकडनं थम्सअप. आले कधी न्यूयॉर्कला तर या चेल्सी मार्केटला भेट द्या. जास्त खरेदी नका करू, मे बी फूड ऑप्शन्स ट्राय करा, वेगवेगळं फूड ट्राय करा. तर मित्रांनो, चेल्सी मार्केट नुसतं फूड मार्केट नाही, याच्यामध्ये तुम्हाला बुकशॉप्स सापडतील, ग्रीन ग्रोसरीजचं दुकानं आहेत, क्लब आहे, कपड्यांची दुकानं, आर्ट शॉप्स पण आहेत. पण अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ह्याच बिल्डिंगमध्ये गुगलचं ऑफिस आणि यूट्यूबचं ऑफिससुद्धा आहे. ऑब्व्हियसली आपल्याला तिथं ॲक्सेस नाही आहे, फक्त गुगल आणि यूट्यूबच्या एम्प्लॉईजलाच बॅचने ॲक्सेस मिळतो. पण फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे की सेम बिल्डिंगमध्ये गुगल आणि यूट्यूबचं ऑफिससुद्धा आहे. आणि मार्केटची वेळ आहे, मार्केट सुरू असतं सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत. मित्रांनो, हे होतं न्यूयॉर्कमधलं वर्ल्ड फेमस चेल्सी मार्केट. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की कळवा. आणि गोऱ्या लोकांचं मार्केट तर बघितलं, पण आपला भारतीय किराणा कसा आणि कितीला मिळतो हे बघण्यासाठी हा दुसरा व्हिडिओ नक्की बघा. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच तर वाजव रे.